आमची अशी मागणी होती. आम्ही मातंग पॅन्थर सेना चा संस्थापक अध्यक्ष मी संदीप आसाराम गवळी माझं नाव आहे. आमच्या संघटनेतर्फे आमची अशी मागणी होती की परभणी प्रकरणामधील जे संविधान प्रत जाळण्यात आली होती त्या प्रत जाळणारा जो आरोपी आहे तर त्याच्यावर देशद्रोहीचा गुन्हा दाखल व्हावा. तसेच त्या प्रकरणामधील जे पोलीस कोठडीमध्ये जो मयत झालेला भीम सैनिक आहे जो वडार समाजाचा आहे तर त्या सोमनाथ व्यंकट सुरेंशी ह्या व्यक्तीचा जो निर्गुणपणे पोलीस कोठडीमध्ये जी हत्या झालेली आहे त्याला अमानुषपणे जी मारहाण झालेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही आयुक्त साहेब जे आहेत विभागीय आयुक्त साहेब यांना मी असं निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की संबंधित जे काही पोलीस अधिकारी आहेत पोलीस कर्मचारी आहेत ज्यांनी त्याचा निर्गुणपणे त्याची हत्या केलेली आहे तर त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांना शासन सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. तसेच जे काही त्यांच्या सोमनाथ व्यंकट सुरेंशी या कुटुंबातील जे व्यक्ती आहे त्यांच्या परिवारामधील ते एका व्यक्तीला शासन सेवेत रुजू करून घेण्यात यावे. तसेच त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्तीला शासनाकडून आर्थिक स्वरूपाची मदत व्हावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. याबाबत राज्य सरकारशी आपला काही पत्रव्यवहार झाला आहे का? राज्य सरकारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपण काही बोलणी झाली आहे? राज्य सरकारचे जे वरिष्ठ अधिकारी जे आहेत तर मुख्यमंत्री साहेब जे आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता पण ते शपथविधीमध्ये बिझी होते. तसेच त्याच्यामध्ये काय झालं की त्यांना आता सध्याला खाते वाटप चालू आहे आणि त्या खाते वाटपामुळे त्यांनी काही आमच्याकडे जे प्रकरण जे घडलेलं आहे जे मयत सुरेंशी जो झालेला आहे तर त्याच्याकडे काही लक्ष दिलेलं नाही. म्हणजे ही सर्व जी चाललेली जी राज्य सरकारची जी ही मनोवादी विचारसरणी चालू आहे आणि याच्यामुळे दुर्दैवी त्या सुशिक्षित तरुणाचा जो LLB करतोय जो लॉचं शिक्षण घेतोय तर त्या विद्यार्थ्याचा निर्गुणपणे त्याचा हत्या झाली. त्याचबरोबर तो गरीब कुटुंबातील व्यक्ती आहे. तसेच त्या परभणीमध्ये जे संविधान जाळले गेले आहे त्या आरोपींनी जे जाळले गेलेलं संविधान आहे तर त्या संदर्भामध्ये त्यांनी जे भूमिका घेतली होती आंदोलनाची तर त्याला त्या संविधानाप्रती प्रेम होतं. त्याला जो तो शिक्षण घेत होता त्या शिक्षणामध्ये त्याचं प्रेम होतं त्यामुळे त्यांनी त्या आंदोलनात सहभाग घेतला होता. पण त्याचं जे निर्गुण हत्या केलेली आहे ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हत्या केलेली आहे ज्या पोलीस कोठडीमध्ये जी हत्या झालेली ती खूप निंदनीय आहे आणि यामुळे सर्व वडरा समाजामध्ये याची खूप म्हणजे आक्रोश हा पसरला गेलेला आहे. या सर्व प्रकरणी आपण समाज कल्याण अधिकाऱ्यांकडे काही मागणी केली का? समाज कल्याणकडनं काही मदतीची अपेक्षा केली आहे? आम्ही आता निवेदनामध्ये तसं नमूद केलेलं आहे मदत आर्थिक स्वरूपाची जी मदत हवी तर त्यासाठी आणि सरकारी याच्यामध्ये त्यांना रुजू करण्यात यावे यासाठी आम्ही त्यांना अशी मागणी केलेली आहे निवेदनाद्वारे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.